जाणार. मग जेव्हा जेव्हा तुमचं इगो मोठं व्हायचं गोष्टी करत असतो तेव्हा तेव्हा त्याला खाली करा. जेवढा होईल तेवढा खाली करा. कारण पूर्णपणे इगोलेस तर तुम्ही होऊ शकणार नाही. तर झालं तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट जगात काही नाही. तुम्ही जर पूर्णपणे अहंकार शून्य इगोलेस झाला तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट जगात काही राहणार नाही. आणि अजून एक गंमतची गोष्ट बोलताना, जेव्हा तुम्ही पूर्ण इगोलेस होता तेव्हा जगातील सर्व सुख सुविधा तुम्हाला मिळून जातात. तुमच्याकडे जे सुख सुविधा जे समाधान असणार ते जगात कोणाच्याही कडे अजिबात नसणार. कारण सुख सुविधा हे अनुभवण्यासाठी गरजेचं काय होतं, इगो न राहण्याचा. इगो असेल तर हे अनुभव देत नाही. कारण इगो असेल तर माझ्याकडे जे आहे त्याच्याकडे अजिबात न पाहता दुसऱ्यांकडे काय आहे ह्याच्याकडे लक्ष असतं. म्हणून तुम्ही समाधानी राहू शकणार नाही, शांत राहू शकणार नाही, नेहमी तणावग्रस्त राहणार. मग इगो जर तुमचं पूर्णच डिसअपिअर झाला, पूर्णच नाहीसा झाला, तर प्रश्नच नाही. तुम्ही जसे आहात, जिथे आहात, जे तुमच्याकडे आहे ते पुरेसं नसून फार जास्त आहे असं वाटतं. फरक नीट लक्षात घ्या. जेव्हा तुमच्याकडे इगो आहे तेव्हा तुमच्याकडे कितीही राहू द्या, काही नाही असं वाटणार. फरक लय बारीक आहे. इगो आहे तर तुमच्याकडे बरेच काही आहे तरी सुद्धा तुम्हाला वाटणार काहीच नाही. पण तुमच्याकडे जर इगो नाही तर तुमच्याकडे काही नसताना सुद्धा असं वाटणार की बरेच काही माझ्याकडे आहे, पुरेसं आहे माझ्याकडे, मला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे आहे असं तुम्हाला वाटतं. आणि ही जी मानसिक वृत्ती आहे हे तुम्हाला पूर्ण समाधान देते. कारण जेव्हा तुम्हाला वाटतं की माझ्याकडे जे आहे ते माझ्या गरजेपेक्षा जास्त आहे, मग तुम्ही इतरांकडे का बरं बघणार. इतरांकडे पाहायचा संबंधच निघून जातो पूर्णपणे. तुम्हाला जेव्हा वाटतं की माझ्याकडे जे आहे ते काहीच नाही, बाकीच्याकडे भरपूर आहे, तेव्हा तुमचा इगो त्याचा कॉम्पिटिशनला लागतो. ते सर्व आपल्याला मिळवायचं आहे, कसंही करून काही करून मिळवायचं आहे. मग समाधान, शांती, तुमच्या मनातून प्रेम, प्रसन्नता हे सर्व निघून जाते. कारण कॉम्पिटिशन आली, स्ट्रेस आला, ताणतणाव आला, मग ते मिळवायचंच. नाही मिळवलं डिप्रेशन येतो, चिडचिडेपणा येतो, राग येतो. हे सर्व गोष्टी इगोच्या मागे जात असतात. इगोच्या मागे काय असतं, इगो जर तुम्ही इंजिन केला रेल्वेचा तर त्याच्या मागे चिडचिडेपणा, राग, द्वेष, मत्सर हे डबे त्याला जोडूनच असतात. इगो जर नाही राहिला, इगो जर कमी झाला, मग काय असणार, शांत, प्रेम, आनंद, प्रसन्नता, समाधान हे ते रेल्वेच्या इंजिनला सोडलं जातं. हे दोघं एकाच वेळी नाही राहू शकत की मला अहंकार सुद्धा पाहिजे, दुसऱ्यांची कॉम्पिटिशन सुद्धा पाहिजे आणि मला समाधानी सुद्धा राहायचंय, असं होऊ शकणार नाही. चॉईस तुम्हाला करावं लागेल. इगो वाढवायचंय, वाढवा, कॉम्पिटिशन वाढवा, जोमाने कामाला लागा, जेवढा पैसा असेल तेवढा त्याच्यामध्ये घालायचा प्रयत्न करा. पण तुम्हाला समाधान कुठं राहणार नाही. कारण ती वस्तू मिळवली तर त्याच्यापेक्षा पुढची वस्तू मिळायची, हे सतत चालू असणार. मग इगो कमी करायचा आहे, जे आहे जसं आहे जेवढं आहे तेवढं आपल्याला पुरेसं आहे. बस एवढं जरी विचार केला तर मनात एक समाधान निर्माण होतं, एक शांत अवस्था निर्माण होते.
कारण हे सर्व जे आहे तुमच्या विचार करण्याच्या प्रक्रियेवरच अवलंबून आहे. जे आहे जेवढं आहे तेवढं पुरेसं आहे असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या क्षणी समाधानी आणि प्रसन्नचित्त राहा. जे कधी लागेल तेव्हा आपण पाहूया. पण आता तरी सर्व काही आहे माझ्याकडे. दुसऱ्यांची स्पर्धा करायची काहीही गरज नाही. असं जर तुम्ही विचार केला तर तुमचा जो अहंकार इगो आहे तो खाली दाबला जाणार. कारण अहंकार बळकट कधी होतो? स्पर्धेमुळं, की मला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचंय, त्याच्यापेक्षा मोठं घर बनवायचंय, त्याच्यापेक्षा मोठी गाडी घ्यायची. पेक्षा स्पर्धा जेव्हा येतो तेव्हा तुमचा अहंकार वरती जातो. आणि समजा तुम्ही त्याच्यापेक्षा मोठी गाडी घेतली, मग तुमचा अहंकार मोठा होतो. मग आपण 4 लोकांना सांगत होतो त्याची गाडी त्याच्यापेक्षा मी भारी घेतलं पाहिजे, एकदम मोठा, मस्त, जबरदस्त. मग 4 लोक पण म्हणतात वा वा वा, काय काय गाडी घेतला, काय मस्त आहे गाडी. मग आपलं इगो बळकट होतो. मग बळकट होतो. मग अजून म्हणणारे असतात ना, अरे तू त्याच्यापेक्षा मोठं तर घेतलं पण ह्याची गाडी तुझ्यापेक्षा मोठी आहे की अजून. मग परत तुमच्या अहंकारला ठेच पोचतो. हा, त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा मोठी त्याची गाडी, मग आपण काय करू, त्याच्यापेक्षा छान घेऊ. मग इथे स्पर्धा निर्माण. स्पर्धा निर्माण झाले की ताणतणाव. स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकला तरी सुद्धा तुम्ही हरल्यासारखंच. कारण तुम्ही फक्त ह्याच्याशी जिंकला, बाकी सर्वांशी तिथे तर तुम्ही कमी पडत आहे. याचा अर्थ ह्याच्याशी जिंकला पण बाकी सर्व लोकांशी तुम्ही अजून हरलेलेच आहात. मग त्याच्याशी सुद्धा जिंकायचं आहे. मग जी वृत्ती आहे तुम्हाला कधीही समाधानाने किंवा शांत पूर्ण अवस्थेत राहू देणार नाही, अजिबात राहू देणार नाही. म्हणून ती स्पर्धकाची वृत्ती जी आहे तुमच्या मनातून ती काढून टाकायचं. जसं जसं आपल्याला स्पर्धा करायची वृत्ती आपल्या मनातून निघून जाईल तेव्हा आपल्याला एक समाधान, एक शांत, एक प्रसन्नता, एक आनंदपूर्ण अवस्था, एक प्रेमपूर्ण भाव तुमच्या मनात निर्माण होईल. मन दिवसेंदिवस शांत 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 होत जाईल. आणि जे आहे आपल्याकडं ते पुरेसं वाटेल, शांत वाटेल. ते पुरेसं तर वाटणारच, पण जे आपल्याकडे आहे त्याचा उपभोग पण आपण घेऊ शकणार, त्याचा उपयोग पण आपण करणार. आणि त्याचा उपयोग करत करत त्याचा इतरांना सुद्धा काही गरज असेल, इतरांना काही मदत करता येत असेल तर ते सुद्धा आपण करणार. कारण तुमची विचाराची प्रक्रियाच बदललेली असणार. इगो काय करणार, फक्त मिळवायचं दुसऱ्यांकडनं, पण आपल्याकडे जे वस्तू आहे ते दुसऱ्यांना द्यायचं नाही. त्याचा उपयोग इतरांना होऊ देऊ नये. इतरांना तर सोडा, आपल्याला पण होऊ नये. आपण पण त्या वस्तूचा उपभोग घेत नाही. फक्त मिळवायचं आणि ठेवून टाकायचं, मिळवायचं आणि ठेवून टाकायचं. त्याचा वापर करायचाच नाही. कारण वापर कधी करणार, वेळ तर राहायला पाहिजे ना. तुम्हाला अजून बरेच काही मिळवायचं आहे. अजून दुसऱ्यांकडे मोठे मोठे गाड्या आहेत, मोठे मोठे बंगले आहेत, बँक बॅलन्स त्याचं भरपूर आहे. आपल्याला परत ते सगळं वाढवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर पाहूया, जे आहे आपल्याकडे त्याचा विचार करू, उपयोग करू. ही स्पर्धकाची वृत्ती जी आहे हे पुढे पुढे जायचा प्रयत्न करणार. आणि जेव्हा तुम्ही स्पर्धाच नाहीसा करणार तेव्हा पुढे पुढे जायचंच नाहीये, थांबायचं आहे. तेव्हा तुमचा इगो जर कमी झाला तर तेव्हा तुम्हाला पळायचं नसणार, इव्हन चालायचं सुद्धा नसणार. तेव्हा बसायचं आहे तुम्हाला. तुम्ही जिथे आहे तिथं बसा. मग आपण बसलं की आपल्याला दिसणार आपल्याकडे काय आहे. जेव्हा तुम्ही थांबता, बसता, तेव्हाच तुमचं लक्ष जातं की आपल्याकडे काय आहे, ह्याचा आपण का उपयोग केला पाहिजे. आपल्याला उपयोग होत नसला इतरांना याचा उपयोग होईल का. मग आपल्याला तर आपण त्याचा उपयोग पूर्णपणे करायचा, इतरांना त्याचा उपयोग करू द्यायचा. मग आपलं मन शांत होत जातं, रिलॅक्स होत जातं. दुसरीकडे पाहायची आपली वृत्ती कमी होऊन जाते. दुसऱ्यांशी स्पर्धा करायचं
आपण थांबवतो. कारण दुसऱ्यांची स्पर्धा करणं हे गरजेचं नाहीच कधी. स्पर्धा आपल्यामध्ये व्हायला पाहिजे. ते पण कसं, काल मी किती छान होतो, किती रिलॅक्स होतो, त्याच्यापेक्षा बेटर आज कसं राहणार. आणि तुम्ही कालच्या पेक्षा बेटर आज कसं राहणार ह्याचा विचार न करता, काल जे तुम्ही जो क्षण जे जगला ते आनंदपूर्ण अवस्थेत ते तुम्ही जगला, आज सुद्धा तसंच जर जगला तर तुम्हाला ते ऑटोमॅटिक आनंदाने राहणार. तुमचे दिवस सर्व प्रसन्नतेने जाणार. फक्त एवढाच की ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा इगोला येऊ देऊ नका. तुमचा अहंकार जर मध्ये आला तर ही कोणतीही गोष्ट होणार नाही. म्हणून तुमच्याकडं कितीही राहू द्या, काहीही राहू द्या, कितीही पैसा राहू द्या, कितीही प्रॉपर्टी राहू द्या, मोठमोठे बंगले, गाड्या, बँक बॅलन्स, जागा, जमीन, कितीही तुमच्याकडे राहू द्या, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटणार की तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे, तुमच्या आत काहीतरी रिकामा आहे, खाली खाली वाटणार तुम्हाला. आणि हे तेव्हाच वाटणार जेव्हा तुमच्याकडे सर्व काही असणार. तुमच्याकडे जेव्हा सर्व काही असणार तेव्हाच तुम्हाला असं वाटणार की माझ्याकडं काहीच नाही. तुम्ही तुमच्या मनातला अहंकार पूर्णपणे जर काढून टाकला तर तुम्हाला असं कधी वाटणार नाही की तुमच्याकडं काहीच नाही. तेव्हा तुम्हाला वाटणार माझ्याकडं बरेच काही आहे, गरजेपेक्षा जास्त आहे. माझ्याकडे एवढा आहे की मी ह्या गोष्टीचा इतरांना सुद्धा वापर करण्यासाठी उपयोगी करू शकतो. माझ्याकडे एवढा आहे त्याचा मी तर वापर करणार, पण इतर लोक सुद्धा याचा वापर केला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही, काही कमी वाटणार नाही. एवढं तुमचं मन शांत आणि प्रसन्न राहणार. आणि मन शांत आणि प्रसन्न राहिला तर तुम्हाला असं वाटणार नाही की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, काहीतरी खाली आहे असं वाटणार नाही. तुम्ही पूर्ण भरलेला असणार. कारण आनंद, प्रेम, प्रसन्नता हे तुम्हाला आत्म भरतात, पूर्ण भरतात. आणि अहंकार, राग, द्वेष हे काय करत असतात, तुम्हाला आत्म रिकामं करत असतात, खाली खाली करत असतात. वस्तूने तुमचं घर तर पूर्ण भरून जाणार, पण आत्म तुम्ही पूर्णपणे रिकामं राहणार. आणि तुम्ही प्रसन्न, आनंद आणि प्रेमपूर्ण जर असाल तर भलेही तुमच्या वस्तूने तुमचं घर भरलेलं नसेल, पण आत्म तुम्ही पूर्णपणे भरलेलं असणार. आता चॉईस तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला आत्म भरायचं आहे का बाहेरनं सगळं जग भरून घ्यायचं आहे. बाहेरनं जर तुम्ही पूर्ण जग भरून घेतला तर तुम्ही आत्म पूर्ण रिकामा रिकामाच वाटणार. तुम्हाला असंच वाटणार की काहीतरी खाली आहे, काहीतरी अजून मला पाहिजे. आता नेमकं काय हे कळणार नाही, कारण तसं पाहिलं तर सर्व तुमच्याकडे असणार, जगातली सर्व सुखसुविधा असणार, अजून काहीतरी घ्यायचा प्रश्नच नाही, एवढं तुमच्याकडे असणार. तरी सुद्धा तुम्हाला वाटणार की काहीतरी रिकाम आहे, काहीतरी खाली आहे, जे तुम्हाला शांत बसू देणार नाही. म्हणून इगोलेस राहा. अहंकार होईल तेवढं कमी करा. अहंकाराने तुम्ही शांत आणि प्रसन्नपूर्वक जगू शकणार नाही. तणावग्रस्त राहणार अहंकारामुळे. अहंकार होईल तेवढा कमी केला तर तुम्ही तणावमुक्त राहणार. मग तुमच्याकडे जे आहे ते पुरेसे आहे असं वाटलं. जर तुम्ही अहंकारामध्ये असाल तर तुमच्याकडे कितीही राहू द्या, तुम्हाला वाटणार की हेच काही मिळवायचं आहे. स्पर्धा निर्माण केली. म्हणून दुसऱ्यांशी स्पर्धा करायचं सोडून द्या. अहंकाराला बळकट करणं बंद करा. होईल तेवढा अहंकार कमी 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 करा. मग तुमच्यामध्ये शांती, प्रेम, आनंद हे भाव जागृत होतात. मग तुम्हाला अगदी शांत आणि रिलॅक्स वाटणार, तणावमुक्त वाटणार.
म्हणून शांत आणि रिलॅक्स राहायचं असेल तर अहंकार पूर्णपणे कमी करायचा, आणि स्पर्धा दुसऱ्यांशी करायचा असेल, तुम्हाला आणखीन बँक बॅलन्स, घर, प्रॉपर्टी वाढवायचा असेल तर मात्र तुम्ही तुमच्या अहंकाराला बळकट करा. जेवढा बळकट करता येईल तेवढा बळकट करा. पण अहंकार तर मजबूत होईल, पण मनशांती, समाधान, आनंद, प्रेम हे गोष्टी तुमच्या मनातून पूर्ण निघून